श्री स्वामी समर्थ. उद्या कोजागिरी पौर्णिमा आहे आणि ही पौर्णिमा शनिवारी 28 ऑक्टोबरला आलेली आहे आणि या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण आहे. त्यामुळे तुम्हाला अगदी प्रभावी उपाय या दिवशी करायचा आहे. हा उपाय तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तींसाठी करायचा आहे, जेणेकरून तुमच्या घरातल्या ज्या काही अडचणी आहेत, घरातल्या व्यक्तींना ज्या कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागत असेल, तर त्या सर्व अडचणींपासून तुम्हाला मुक्तता मिळणार आहे. तर हाच उपाय आज आपण इथे बघणार आहोत. मी शीतल तुमच्यासोबत गप्पा मारते आपल्या वीर मराठी एक नवी दिशा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या सगळ्यांचं माझ्या या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर हा उपाय आपण का करणार आहोत किंवा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये काय फरक जाणवणार आहे, तर आज आपण इथे हे सविस्तर माहिती याची जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम, घरामध्ये काही तांत्रिक बाधा असतील किंवा घराला नजर दोष लागलेला असेल किंवा तुम्ही कोणता जरी उपाय करत असाल तर तो सक्सेस होत नसेल. म्हणजे आपण बरेचसे असे उपाय करत असतो, छोटे-छोटे उपाय करून बघत असतो. पण कधी-कधी ते सक्सेस होत नाही किंवा कधी-कधी जे उपाय केल्यामुळे आपल्याला त्याचा फरकसुद्धा जाणवत नाही. कारण की घरामध्ये नजर दोष लागलेला असतो किंवा काही तांत्रिक बाधा झालेल्या असतात किंवा कधी कोणी-कोणी करणीसुद्धा केलेली असते. अशा बऱ्याच आणि अनेक गोष्टी आपल्या घरामध्ये होत असतात. पण या गोष्टी कधी आपल्याला जाणवतात, जर कधी आपलं मूल जास्त हट्टीपणा करतं किंवा नवरा-बायकोंमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणांवरून भांडणं होतात. नवरा खूपच व्यसनी जातो, म्हणजे व्यसन असेल तर त्या व्यसनाला जास्तच तो बळी पडत असतो किंवा घरात सतत कलह होत असतात. तर यावरून तुम्ही ओळखू शकता की आपल्या घराला कोणाची तरी नजरबाधा झालेली आहे किंवा कोणीतरी तांत्रिक बाधा केलेली आहे. असे भरपूर असे आपल्याला निगेटिव्हिटी जेव्हा जाणवत असते, तेव्हा आपल्याला हा छोटासा उपाय करणं फार गरजेचं असतं. प्रत्येक शनिवारी जरी केलात तरी चालेल किंवा पौर्णिमा अमावास्येला केलात तरी चालेल. पण जर तुम्ही हा उपाय करून बघितला तर तुम्हाला 24 तासामध्ये घरामध्ये फरक जाणवायला सुरुवात होणार आहे. कारण की हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरातलं वातावरण तर पॉझिटिव्ह होईलच. त्याचबरोबर मूल जर हट्टी असेल तर ते सुद्धा त्याचा हट्टीपणा कमी करेल. नवरा-बायकोंमधली भांडणं सुद्धा थांबतील किंवा तुमच्या कोणत्या गोष्टी होत नसतील सक्सेस, म्हणजे कामानिमित्त जर तुम्हाला काही काम म्हणजे मिळत नसेल, नोकरी मिळत नसेल किंवा तुमचा बिझनेस चालत नसेल, तर त्या गोष्टीसुद्धा तुमच्या सक्सेस होणार आहेत, जर तुम्ही हा उपाय या पौर्णिमेला करत असाल तर. तर हा उपाय करण्याआधी सर्वात प्रथम आपल्याला हा उपाय पौर्णिमेच्या संध्याकाळी करायचा आहे. म्हणजे 28 तारखेला तुम्हाला संध्याकाळी शनिवारी करायचा आहे. हा उपाय तुम्हाला रात्री 9 नंतर करायचा आहे. 9 ते 12 या दरम्यान तुम्ही हा उपाय करायचा आहे. म्हणजे 9ला केलात तरी चालेल, 10ला केलात तरीही चालेल किंवा 11 किंवा 12ला केलात तरीही चालणार आहे. पण हा उपाय तुम्हाला रात्रीचाच करायचा आहे. तर हा उपाय करताना सर्वात प्रथम देवासमोर दिवा लावायचा आहे. स्वच्छ तोंड, हात-पाय धुवून घ्यायचे, देवासमोर दिवा लावायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये तांदूळ घ्यायचा आहे. तांदूळ घेतल्यानंतर तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्याचा भात शिजवायचा आहे. जेव्हा तुम्ही हा भात शिजवता तेव्हा हा अर्धवट भात शिजवायचा आहे. यामध्ये तुम्हाला मीठ वगैरे काहीही घालायचं नाही. हा अळणी भात शिजवायचा आहे आणि थोडासा कच्चा ठेवायचा आहे. अशा पद्धतीने हा भात शिजून झाल्यानंतर हा भात एका वाटीमध्ये घ्यायचा आहे. त्यावर तुम्हाला काळे तीळ घालायचे आहेत. काळे तीळ घातल्यानंतर तुम्हाला थोडंसं हळद-कुंकू त्या भातावर आणि काळे तिळांवर वाहायचं आहे आणि त्यावर तुम्हाला 9 कापूर ठेवायचे आहेत. आता जेव्हा तुम्ही हे 9 कापूर ठेवाल, तेव्हा सगळे कापूर एकदम जाळायचे नाहीत. तुम्हाला एक-एक करून असं 9 कापूर जाळायचे आहेत. जेव्हा तुम्ही एक कापूर जाळायला सुरुवात करता, तेव्हा तुम्हाला कालभैरवाष्टक बोलायला सुरुवात करायची आहे. एकाने म्हणजे घरात जर 2 व्यक्ती असतील, तर एकाने तुम्हाला म्हणजे जे आपण भात आणि जे काळे तीळ घेतलेले आहेत आणि त्यावर जर कापूर ठेवलेला आहे, तो कापूर आपल्याला काय करायचा आहे, एका भांड्यामध्ये घ्यायचा आहे आणि हे भांडं आपल्याला सर्वत्र म्हणजे सर्व घरभर आपल्याला दाखवायचं आहे. तर हा प्रयोग तुम्ही एक व्यक्ती करायचा आहे आणि दुसऱ्या व्यक्तीने देवासमोर बसून कालभैरवाष्टक म्हणायला सुरुवात करायची आहे. म्हणजे एका व्यक्तीने कालभैरवाष्टक आणि एका व्यक्तीने ते संपूर्ण घरभर जे आपण दही भाताचा जो आपण प्रयोग करतोय म्हणजे उपाय करतोय, तो सर्वत्र घरभर आपल्याला फिरवायचा आहे. जर कापूर संपत असेल तर दुसरा कापूर टाकायचा आहे. असे 9 कापूर आपल्याला तिथे जाळायचे आहेत. तर हा प्रयोग तुम्हाला करत असताना कालभैरव अष्टक एकदम स्पष्ट आणि मोठ्या आवाजात म्हणायचं आहे. जेणेकरून आपल्या घरामध्ये
कोणतीही निगेटिव्ह शक्ती जर प्रवेश केलेली असेल तर ती निघून जाण्यास मदत होते. त्याचबरोबर घरातलं वातावरण पॉझिटिव्ह होण्यास मदत होते. सगळ्यांची मनं जी आहेत ती स्वच्छ होतात. त्याचबरोबर घरातली कोणती जी आपल्याला इडापिडा जी काही लागलेली असेल ती सुद्धा निघून जाण्यास मदत होते. जादूटोणा जर कोणी केलेला असेल तर तो सुद्धा निघून जाण्यास मदत होते. तर यासाठी आपल्याला कालभैरवाष्टक अगदी मोठ्या आवाजात म्हणायचा आहे आणि तो कापूर म्हणजे जे दही भातावर आपण कापूर जाळायला सुरुवात केलेली आहे, तो सुद्धा आपल्याला सर्वत्र घरभर सर्वीकडे फिरवायचा आहे. अगदी कानाकोपऱ्यापासून किचनमध्ये, बेडरूममध्ये, हॉलमध्ये सगळीकडे आपल्याला फिरवायचा आहे. आता ते झाल्यानंतर घराला सगळीकडे आपण कापूर दाखवल्यानंतर आपल्या मुलांवरतून, आपल्या स्वतःवरून, घरातल्या सर्व व्यक्तींवरून हेच कापराचं आपल्याला म्हणजे दही भात आणि कापूर जे आपण भांड्यामध्ये घेतलेलं आहे, ते 7 वेळा प्रत्येकाच्या वरपासून म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत खाली उतरवत न्यायचं आहे. म्हणजे जसं आपण दृष्ट काढतो, तसं आपल्याला हे उतरवायचं आहे प्रत्येक व्यक्तीवरून. आपण स्वतःवरून सुद्धा उतरवायचं आहे. असं केल्यामुळे आपल्याला कोणाची नजरबाधा जर झालेली असेल, तर ती सुद्धा निघून जाईल. मुलांना कोणाची नजरदृष्टी लागलेली असेल, तर ती सुद्धा निघून जाईल. अशा पद्धतीने घरातल्या सर्व व्यक्तींची दृष्ट काढण्यात येईल. त्याचबरोबर घराला लागलेली दृष्ट आहे, ती सुद्धा निघून जाण्यास मदत होईल. तर अशा पद्धतीने हे सगळं करून झाल्यानंतर आपल्याला हा दही-भात आणि कापूर घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे आणि तुम्हाला 4 रस्त्याला म्हणजे तुम्हाला एका ठिकाणी उभं राहायचं आहे आणि ते कापूर तो विझलेला असेल, म्हणजे पूर्ण तुम्हाला 9 कापूर जाळायचे आहेत. तो कापूर पूर्ण विझल्यानंतर जो तो भात आहे, तो भात जो आहे चारही रस्त्याला फेकून द्यायचा आहे. म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण सगळीकडे असा फेकून द्यायचा आहे. कुठे ठेवायचा वगैरे नाही. इकडे-तिकडे सगळीकडे टाकून द्यायचा. म्हणजे 4 ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचा आहे. असं केल्यामुळे चारही रस्त्यावरून जी तुमच्या घरात निगेटिव्हिटी शक्ती येणारी असते, ती थांबते. निगेटिव्ह शक्ती आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही. त्याचबरोबर आपल्याला पॉझिटिव्ह शक्तीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. तर अशा पद्धतीने अगदी साधा सोपा उपाय तुम्हाला या पौर्णिमेला करायचा आहे, जेणेकरून आपल्या घराला कोणाची नजरबाधा, इडापिडा जे काही संकट येणार आहे, ते सर्व संकट नाहीसं होणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही या पौर्णिमेला हा उपाय जरूर करून बघा. 24 तासाच्या आत तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज